थोडं डोकं घालीत रे बाकीचे आजी तुमचं बालपण कसं होतं? बालपण चांगलं होतं आमचं. बालपण चांगलं होतं, पण आमच्या बापाची गरिबी होती. आम्ही कोणाची शेती कामाला जायचो निंदा खुरपायला. निंदणं खुरपणं, आवणी सोंगणी. आमची बापाची खूप गरिबी होती. आमच्या आईनं लोकांच्या दळाकांडा केला, कोणाच्या शान टाकलं. आम्हाला 2 रुपये आम्ही बारीकल्या तर चुले आणायचे, आम्हाला खायला घालायचे. आणि मग आम्हाला कळतं झालं, मग आम्ही कमवायचो. आम्हाला सोयीनं जेवण नव्हतं, एवढी आमच्या बापाची गरिबी होती. घर तासं बदा गाळायचं, वरून गवत टाकेल घरावर, इकडून गवत तिकडून गवत. लई परिस्थिती नाजूक काढली, पण चांगले दिवस मागून आले बा आमच्या बापाचे बी, भावाचे बी, आईचे. आमच्या आईला कोणी नव्हतं, कोणीच नव्हतं आमच्या आईला. ना मामा ना मावशी. एकच मावशी होती, ती मरून गेली. माझ्या आईला भाऊ नाही, चुलत भाऊ नाही, कोणीच नव्हतं. माझी आई एकलीच. ती आता जवळजवळ 25 एकर जमीन आहे, त्याची कोण खटपट करणार आहे त्या होटलला? आणि कोण करीत? आज 25 एकर जमीन झाली किंवा केवढ्याची ती? जवळजवळ 3 कोटीची जमीन आहे ती. पण कोण खटपट करणार आहे? त्याचं कोण काय करीत? ब्यातात लोक त्या गावाला जायला, आणि विचारायला कोणी सांगत पण नाही. ते कांदळी खात्यात गोठ्यांची. आणि मग आजी तुमचा जास्त फेवरेट भाव कोण होता, ज्याच्यासोबत तुमच्या बालपणाच्या आठवणी खूप होत्या? तो मरून गेला माझा भाऊ. मग त्याला शिळं पाकं कसंही दिलं, तो कधी मानला नाही, बोलला नाही. पण मला जर पाहिलं ना त्याच्या हातात एवढं एवढं सिगरेट असलं तर तसा बाजूनं फेकून देत होता. आणि मग माझ्याशी बोलत होता. विष्णू मामा लय द्यायचा, त्याला लय धाक पडायचा बाई आहे. पण मी त्यांना काही कमी नाही केलं. माझ्या नवऱ्याने नाही कमी केलं, मी नाही कमी केलं. असा डबा भरायचा तो बाबा, आणि म्हाताऱ्याला नेऊन द्यायचा माझ्या आई बापाला. तो काय गाडी घोडं नव्हतं, काय नव्हतं, पायी जायचे सातपुरावर. माझ्या आजीला तर कोणीच नव्हतं. आणि मग तुमची लाडकी बहीण कोण होती लहानपणी? लहानपणी लाडकी लुडकी कोणीच नव्हती, सगळ्या सारख्याच होत्या. भाऊ गरीब होते. गरीबातून आम्ही कसे दिवस काढले आम्हाला माहित आहे. माझ्या आई गरीब होते. त्याबद्दल काय बोलू? तो लहान असताना कष्ट केले, गायी पिळल्या, 15 पोळमणी दूध काढलं. लहानपणापासून कष्टही केलं आणि आई बापालाही पोसलं त्याने. प्रामाणिक त्याचं कष्टाचंच आयुष्य चालले. त्याचे पोरही पण चांगले निघाले. तो अंतकरणापासून निर्मळ माणूस आहे. तो काय असा दूषित मनाचा नाही का, तू निघून गेली, तुझं उचाकलं, दुसरं गेलं, दुसरं उचाकलं, हे नाही. सरळ आणि साधा आणि शंपर. आजी भीमाबाबाबद्दल काय बोलाल का तुम्ही 2 शब्द? आता काय बोलू बाई भीमाबाबाबद्दल? येतोय जातोय, कधी फोन करा, हाय त्याला निरोप लागला का, कामावून आला तरी धावपळ करीतो, येतो. पोरही चांगली त्याची, आणि तोही माझ्यासाठी चांगलाच आहे. लहानपणापासून कष्ट केलं त्यांनी. मला वाटतं 5वी शाळा तर नाही शिकला, पण कष्ट भरपूर केले. काम म्हणजे भरपूर केले ना, अजूनही तो काम करेल. आता काय इथून पुढं अजून तर पोरं चांगले निघाले. चांगलाच आहे तो, पोरही चांगलेच आहे त्याचे पोरही पण चांगले निघाले. दोन्ही पोरं चांगले, ते लहानही चांगले, मोठे चांगले. आणि कष्ट करता करता तर त्याचं आयुष्य चाललं. मी असं केलं बघू नको केलं. आजारी पडली होती त्या वेळेला. तर तुझ्या बाबाची लई लाडकी होती. एक नारळ फोडलं तर तुझ्या एक नारळ खाऊन घ्यायची. एक नारळ तुझ्याही खात होती. पण 50 किलोची गोणी कोपऱ्यावर जर उचलली तर घरी आणत होती. आता तुझ्याला पाण्याचा हांडा येत नाही.
आणि दीदी मावशी बद्दल काय सांगाल? दीदी मावशी बद्दल काय नाही, दीदी मावशी त्या मावशीकडेच राहिली पप्प्याच्या आईकड. आणि मामा? मामा आता जाऊ दे, मला हा प्रश्न विचारू नको. तू सोडून दे. त्यांना जवळ आवाज दिला ना कोण जरी त्याला तर रात असो बेरात असो कधी पळत येतात ते पोरं. कोण? भीमाची दोन्ही पोरं, भीमा या यादवचा कुणाल, हे येतात कधी येतात. त्यांना माहिती पडलं ना, त्यांना काही पटलं ना का वहिनीचं दुःख होतं काही होतंय का ते होतंय तर कधी पोरं येतात, कधी फोन करतात मला काय चाललंय काय नाही हे विचारितात, पाहतात. अजून चांगले वाटत आहे मला, माझ्या जीवाला पण बरं वाटतं का नाही. माझे भाचे विचारितात मला. माझा साईला विचारतो आजी काय चाललंय काय नाही, काय बोलती, बसली का, जेवली का. हे कधी त्याला ध्यान आलं तर तो फोन करीत होतो. माझा सर्विस फोन करीतो, आजी काय करत्या काय नाही, बसल्या का, जेवल्या का, जेवून घ्या. हे तर फोनच करीतात कधी. म्हणजे मला तरी बरं वाटतं बा असं माझे नातुंड बाचे फोन करीतात मला विचारितात. एवढं तर माझ्या जीवाला आनंद वाटतो ना. आनंदाचंच आहे ना ते. फोन केला म्हणजे आनंदाचंच आहे. आता तेवढं आजी बाबांबद्दल काय सांगाल? कसे होते स्वभावाने? एकदम साधा क्षमतो ते काही तर नव्हतं, कोणाशी भांडण नाही पंधन नाही काही नाही. 4 लोक आलं नाव अगं एवढी गरिबी काढली तर त्या गरिबीला अंत नाही. एवढी गरिबी काढली, आम्हाला खायला टायमावर भेटत नव्हतं. पण त्या बाबांना कधी त्रास दिला नाही मला, कधीच नाही. असलं ते खायचं नाही तर ग बसायचं. आम्ही भाजीपाल्याचा धंदा केला, आम्हाला घर नव्हतं राहायला. असे दिवस काढले आम्ही. आता हे काही मागचं उकळीत जर बसलं ना तर मग ते वेगळं दिसतं. ते नाही काढलं ते बरं. खाया प्यायचे दिवस आले ते दुखणं लागून गेले. असं पुढं जाणं नाही येणं नाही काही नाही. लोक देव करीतात, इकडे इंदात्यात तिकडे इंदात्यात. मी बसले माझ्या संसाराला राखून काय करते. बरं बाबा कसे होते मग? चांगलंच होता बाबा. बाबा काही वाईट नव्हता. बाबानं शिवी नाही दिली कधी. बाबानं कधी शिवी नाही दिली. शिवी नाही दिली तर मारणं बोलणं काय चाललं कधीच नाही. आम्ही कुठंही जाऊ संगच राहायचं. सगळे चांगले गुण आहेत. मम्मीमध्ये? सगळे चांगले गुण आहेत. कोणाचा वायात नाही. असं नाही आजी, एवढं नाही, एकच बोला. असं थोडंच आहे. एक लाडकी त्या तिला त्रास झाला, दुसऱ्याला काय झाला नाही. इतना ऐसा नहीं चलेगा आजी, बोलना पडेगा कुछ तो. काय बोलत असं करा असं. असं हा मोये 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 बोला. मोई मोई हा स्टाईल मध्ये बोला. मोये मोये मला नको असं सांग. बोला ना यार, बोला ना असं करा. मोये मोये बोला ना. एकदा बोला. एकदा मोये मोये. मोय मोय आता बोला यो यो हनी सिंग. पळ. अरे यार एकदा नाही गे बाई. एकदा हनी सिंग. नाही. यो यो हनी सिंग असं बोला. काय करायचं. यो यो हनी सिंग बोला. यो यो हनी सिंग आणि शिव असा हात करून. असं. यो यो हनी सिंग. आणि शिव यो यो हनी सिंग असं करा. असं मोये मोये. मोय मोय